अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी, प्रथम तर 2025 मधल्या पहिल्या सणाच्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. मैत्रिणी, मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारीला मंगळवारी साजरी केली जाणार आहे. यंदा सकाळी 8:55 सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. मैत्रिणी, शुभ मुहूर्त आहे 9:03 सायंकाळी 6:46 संपणार आहे. अशा पद्धतीने हा मुहूर्त आहे. त्याचबरोबर मैत्रिणी, संक्रांतीला आपल्याला पिवळ्या कलरच्या बांगड्या घालायच्या नाहीत. हिरव्या कलरच्या किंवा इतर कोणत्याही कलरच्या तुम्ही बांगड्या घालू शकतात. त्याचबरोबर मैत्रिणी, संक्रांत पिवळ्या कलरवर आल्यामुळे आपल्याला पिवळ्या कलरचे वस्त्रही परिधान करायचे नाहीत. त्याचबरोबर मैत्रिणी, जाईच्या फुलांचा वास घेत संक्रांत आलेली असल्यामुळे आपल्याला जाईच्या फुलांचा गजराही लावायचा नाही. अशा पद्धतीने काही गोष्टी आहेत त्या पाळायच्याच आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, संक्रांतीच्या दिवशी संक्रासुराचा देवीने वध केला होता. त्याचबरोबर किंक्रांतीच्या दिवशी देवीने किंक्रासुराचा वध केला होता. त्यामुळे संक्रांत आणि किंक्रांत अशी त्याची नावे पडलेली आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, भोगी आहे. आज काय आहे? भोगी. भोगी म्हणजे भोग भोगणे. संक्रासुराने आणि किंक्रासुराने त्यांचे भोग भोगले होते, म्हणून आज ही भोगी साजरी केली जाते. आपल्या या आयुष्यामध्ये आपल्याला काही भोग भोगावेच लागतात. त्यामुळे आपल्याला ही भोगीचा उपवास धरावा लागतो आणि भोगीचे भोग कमी व्हावेत म्हणून आणि भोगी साजरी करावी लागते. त्याचबरोबर आज भोगी आहे. त्याचबरोबर पौर्णिमाही आहे. पण मग पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा करायची का नाही हा प्रश्न तुम्हाला असेल. पण सत्यनारायणची पूजा आपल्याला आज करायचीच आहे. उलट आजचा मुहूर्त खूप चांगला असल्यामुळे आपल्याला सत्यनारायण भगवानांची आज पूजा करायची आहे आणि पूजेची मांडणी साधी आणि सोप्या पद्धतीने मांडायची आहे. त्याचबरोबर उपवास पौर्णिमेचा करायचा आहे आणि भोगीचाही करायचा आहे. म्हणजे सत्यनारायण पूजा करायची आहे, कथा वाचायची आहे. भोगीच्या दिवशी मैत्रिणींना आपण मिक्स भाज्या करत असतो. 10-12 भाज्यांची मिक्स भाजी करून त्याचबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी करत असतो आणि ह्याच या भाजीने आणि भाकरीने आपण उपवास सोडत असतो. आज त्याचा मान सांगितलेला आहे. त्यामुळे आपल्याला अशी मिक्स भाजी करायची आहे आणि भाकरी करायची आहे तीळ लावून, आणि तेच उपवास सोडताना खायची आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, भोगीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी असतात त्या पाळाव्याच लागतात. त्याचबरोबर उद्या संक्रांतीच्या दिवशीही, उद्या आहे संक्रांत, मकर संक्रांत. तर मैत्रिणींनो, हळद पिवळ्या कलरची असल्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हळद लावावी का नाही, पण हळद लावायला काहीच हरकत नाही. कारण हळदी आणि कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे आणि मकर संक्रांत हाही सण सौभाग्याचाच आहे. त्यामुळे आपल्याला हळदी कुंकू लावायला काहीच अडचण नाही. अशा पद्धतीने भोगी, त्याचबरोबर मकर संक्रांत, त्याचबरोबर किंक्रांत हे सण आपल्याला साजरे करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.